मुंबई देशाची आर्थिक राजधानी. मुंबईलगत विकसित झालेले नवीन उपनगर म्हणजे पनवेल. मग कोकणात किंवा पुण्याकडील बाजूत जायचे असेल तर मध्यवर्ती व सोयीस्कर ठिकाण पनवेल. निसर्गरम्य हिरव्यागार वनसृष्टीत दडलेलं पनवेल तालुक्याच्या औद्योगिक विकासाचं भाग असलेलं, तालुक्यापासून अगदी 7 किलोमीटर अंतरावर वसलेलं सुंदर ठिकाण कसळखंड. हे ऐकायला थोडं वेगळं, पण नावाप्रमाणेच हा भाग काहीतरी वेगळाच आहे. 3 गावांनी एकत्र येऊन बनवलेलं, नैसर्गिक सौंदर्याने शांत, सुनियोजित, सुंदर व औद्योगिक विकासाकडे वाटचाल करत असणारं असं हे गाव कसळखंड. या कसळखंड गावाचा गेल्या 10 वर्षांपासून होणारा विकसनशील कायापालट, येथील बंधुभाव जपणाऱ्या 5400 कुटुंब असणारी विकसनशील वस्ती, आपलं गाव समृद्ध व संपन्न गाव याकरिता प्रयत्न करत आहे. गावकऱ्यांची स्वप्न सत्यात उतरवणारी कसळखंड ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीस योग्य दिशापथकावर घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणारे सरपंच, उपसरपंच व सहकारी. नमस्कार, माझे नाव संजय नारायण गरड, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कसळखंड, तालुका पनवेल. आपली पंचायत 1956 साली स्थापन झाली. साधारण लोकसंख्या 2500च्या आसपास आहे. तसेच आपल्या ग्रामपंचायतीस ISO मानांकन मिळण्यासाठी ग्रामपंचायत पूर्णपणे डिजिटल बनवलेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात त्याची अंमलबजावणी आम्ही प्रभावीपणे करतो. सन 1956 रोजी कसळखंड ग्रामपंचायत उदयास आली. नमस्कार, माझे नाव सदाशिव धोंडीराम लवटे, ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत कसळखंड, तालुका पनवेल. मी ग्रामपंचायत कसळखंड या ठिकाणी एप्रिल 2023 पासून कार्यरत आहे. ग्रामपंचायत कसळखंड ही ISO करण्याकरता ग्रामपंचायतीने स्वतंत्र असा अभिलेख कक्ष निर्माण केलेला आहे आणि त्यानुसार अभिलेख कक्षाचे वर्गीकरण झाल्यामुळे कार्यप्रणाली अत्यंत सोयीस्कर झालेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये सॉफ्टवेअर बसवण्यात आल्यामुळे प्रत्येकाची घराची कर किती आहे हे सांगणं सोयीस्कर झालेले आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अंगणवाडी, शाळा यांना डिजिटल करण्याकरिता ग्रामपंचायतीने शाळेकरता प्रोजेक्टर, तसेच प्रत्येक अंगणवाडीकरता लॅपटॉप, संगणक तसेच इंटरनेटची सुविधा पुरवण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या दिवाबत्तीची सोय करण्याकरता ग्रामपंचायतीने विविध पोलावरती मार्किंग केलेले आहे. त्यामुळे दिवाबत्तीची सोय अत्यंत उत्कृष्टरित्या होत आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये महिला सक्षमीकरण करण्याकरता ग्रामपंचायतीने महिलांकरता डिस्पोजल मशीन व सॅनिटरी नॅपकिन याची सुविधा 15 वित्त आयोगातून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिलांना 10% निधीतून कार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ही महिला सक्षमीकरणामध्ये अत्यंत अग्रेसर झालेली आहे. ग्रामपंचायत हद्दीतून मुंबई पुणे सुपर एक्सप्रेसवे हा जलदगती मार्ग गेला आहे. 2 गावांच्या मधोमध हा मार्ग भौगोलिक नकाशात सुद्धा कसळखंडचं सौंदर्य वाढवतो. कसळखंड गावाचा आराखडा पाहिला तर कसळखंड ग्रामपंचायत हद्दीमध्ये कसळखंड, अष्टे, अरिवली या 3 महसूल गावांचा समावेश होतो. गावाचे क्षेत्रफळ 209.20 हेक्टर इतका आहे. कसळखंड गावामध्ये समाज मंदिरे, तलाव व गणपती घाटही आहे. 4 अंगणवाड्या व प्राथमिक शाळाही आहे.
10 प्रार्थनीय मंदिरे तर पर्यटकांना आकर्षित करणारं शिवगंगा नावाचं खाजगी वॉटर पार्क सुद्धा आहे. आज खरंच कसळखंड हे गाव ग्रामपंचायत ISO 9001/2015 मानांकन प्राप्त करून विविध पुरस्कारांनी मान मिळवून नव्या उमेदीनं आपल्या अस्तित्वाकरिता नव्या दिमाखात सज्ज झालेली ही कसळखंड ग्रामपंचायत. सांडपाणी व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरिता 1100 कचरा पेट्या, घंटागाडीही आहे. तसेच ओला व सुका कचरा नियोजित करून सेंद्रिय खत तयार करणे, आदिवासी वस्ती सुधारिकतेचा विचार करून ग्रामपंचायतीमार्फत घरकुल योजना राबविण्यात आली आहे. आमचा जुना घर होता, आम्हाला सरकारने पक्का बांधून दिला. सरकारने आता पक्का घर बांधून दिलं. जुन्या पडक्या घरांची दुरावस्था पाहून सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आदिवासी समाजाचे प्रश्न समजून पक्की घर बांधणी केली आहे. त्यास पाणी व वीज उपलब्ध करून या समाजाच्या प्रगती व विकासाची योग्य सुविधा उपलब्ध केली आहे. स्वच्छतेतून समृद्धीकडे याचं उत्तम उदाहरण म्हणजेच कसळखंड ग्रामपंचायत.